काय उपयोग बोलवून काय उपयोग हॅलो 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 ओळखत का? अरे आवाज दे रे. मी आदत संदेश बांदेकर. कळलं का? बायकांचा आवडता कार्यक्रम होम मिनिस्टर. कळलं? व्हेरी गुड व्हेरी गुड. आता आपण चाललो आता वाशी इथे आपण शेट्टे वहिनी आणि बांदेकर वहिनी भेटणार आहोत. आता आपण शेट्टे वहिनीकडे जाऊ पहिल्यांदा. टिंग टिंग. काय कोण तळमळला काय माहिती पप्पा त्यावेळेला. ए भैया सावरून नाही पण त्याच्यात लाव. अरे थांबा थांबा थांबा. अहो वहिनी थांबा जरा. अरे काय माझ्या नवऱ्याचे कोण कोण नातेवाईक कुठल्या वेळेला टपकतील त्याचा काय नेम नाही. काय बोला. अहो वहिनी ओळखलत का मला? कोण? अहो बांदेकर. हो सॉरी सॉरी सॉरी. होम मिनिस्टर. या 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 ते सगळ्यांना बोलत द्या. हो वहिनी या ना. रेश्मा ये ना. शीला ये ना. ऋतू ये ना. या 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 लवकर मला घरी ना होम मिनिस्टर होम मिनिस्टर. हां ओके ओळख करून देताय ना? हो ही ना माझी मैत्रीण. हां पलीकडे बसलीत ना ते माझे सावत्र सास. त्याच्या बाजूला बसलीत की नाही ती माझ्या नंदेच्या बहिणीच्या नंदेच्या दिराची मुलगी. त्याच्या बाजूला बसलीत की नाही ती माझी मावस सासू. बरं त्याच्या पलीकडे बसलाय ना तो आमचा धोबी आहे. आणि त्याच्या मागे बसली की नाही ती माझी ब्युटिशियन आहे. ती नुसता माझी तयारी केली की नाही एवढी. सुंदर सुंदर. तुमचे मिस्टर कुठे आहेत पण? कोणते? किती आहे? त्याचं काय ना मोठी गंमतच आहे. माझे 3 लग्न झाले की नाही. काय? हो 3 लग्न. कशी काय? पण मोठी गंमत आहे. सांगा भाऊ. माझं ना दुसरं लग्न झालं की नाही तो माझा पहिला नवरा एकदम अपसेट झाला आणि रडायलाच लागला. त्याला समजवायला मी हॉटेलमध्ये गेली आणि काय सांगू माझा दुसरा नवरा तडबडला ना. मग काय त्या दोघांची जी काय बाचाबाची झाली ती सोडवायला तिथे तिसरा माणूस आला. त्याने ज्या सीताफीने ते भांडण सोडवलं ते बघून मी त्याच्या प्रेमातच पडलीच लग्न केलं ना. हो आहेत का आता? नाही ते तर गेले ऑफिसला. पण मी एक काम करू शकते. काय? त्यांच्यासारखा डिक्टो दिसणारा माणूस आमच्या पलीकडच्या बिल्डिंग मध्ये राहतो. त्यांना मी आणू शकते. मला चालेल. आम्हाला नाही चालणार असं काही. शिवा ठीक आहे ठीक आहे. आता आपण कार्यक्रमाची सुरुवात करूयात. प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला 100 रुपये दिले जातील. ओके तयार आहात ना? हो. जुरासिक पार्क कोणी डिरेक्ट केला? सोपं आहे. सुबोध भावे. काय? एक मिनिट. हॅलो अरे जुरासिक पार्क कोणी डिरेक्ट केला रे? अरे मी बघितलंय. ह्या सुबोध भावे म्हणतात रे. मग तरीच म्हटलं मी बघितलंय ते असं काय वेळाचं करणार. मॅडम तुमचं उत्तर चुकलेलं आहे. जाऊ दे. बरं दुसरा प्रश्न. हो चालेल. नेपाळ जवळ की चंद्र जवळ? सोपे. चंद्र. कसं काय ते? रोज दिसतो ना चंद्र. नेपाळ दिसतो का? अहो मॅडम नेपाळ बाजूचा देश आहे आपल्या. पण दिसतो कोण? चंद्र. यांचं भौगोलिक यंत्र बरंच कच्चं दिसतंय जरा. हेही तुमचं उत्तर चुकलेलं आहे. म्हणजे हेही पैसे गेले. पण आता आपण तिसरा प्रश्न. मराठी बायका कुंकू कधी लावतात? संध्याकाळी 7 वाजता. काय? संध्याकाळी 7 वाजता. ते झी मध्ये लागतं की नाही? माझा कुंकू. अहो मॅडम अहो बायका कुंकू कधी कुंकू कुंकू टिकली टिकली. तुमची 3 लग्न झाले ना मग का नाही टिकली? तुम्हालाच माहिती मॅडम. तुमचे हेही पैसे गेलेले आहेत. बरं ठीक आहे. आता आपण दुसरा प्रश्न. आपण आता दुसरी फेरी करूया. नाव घ्या. पतंगरावांची पडली मला भूल म्हणून मुकुंदरावांची मोडली मी चूल. दत्तूरावांचं नाव घेते. सांगा कधी होणार आम्हाला भूल? आता हे मी काय सांगणार. छान छान छान. ठीक आहे तुम्हाला याचे पैसे मिळाले. 100 रुपये. थँक्यू. बरं ठीक आहे. स्वप्नील आता आपण दुसऱ्या फेरीकडे जाऊया. हां चला काय करते. चला तुम्ही बोलले ना दुसरी फेरी मारायची आहे. मॅडम तुम्ही गार्डन मध्ये आहोत का? आपण फेरी करायला चाललो नाही आहोत. आपण दुसरी फेरी म्हणजे आपण प्रश्न उत्तराच्या दुसऱ्या फेरीकडे जाऊया. चला पुढे. आता आम्ही की नाही तुमच्या घरामध्ये थोडीफार म्हणजे आपण थोडंफार सामान नको आलेलं आहे तर तुम्ही शोधून काढायचं. तसं कोथिंबीरीच्या 2 काड्या
लवंगाच्या 2 काड्या आणि टूथब्रश आणि एक पुस्तक मी शोधून काढायचे. ए असलं माझ्या घरात करायला तुम्हाला कोणी सांगितलं? अहो. मला माझ्या घरातली इकडची काळी तिकडे कशी चालत नाही. तुम्ही असला आगाऊपणा कशाला केला? अहो कार्यक्रम आहे. काय कारण? हे काय करताय? कसले इशारे करताय? अहो कॅमेरा दाखवते. मला चालणार नाही. आत्ताच्या तर सगळ्या वस्तू माझ्या समोर आल्या अहो पाहिजे. मॅडम हा कार्यक्रम आहे. नाही करावंच लागेल तुम्हाला. चला लवकर लवकर. मी काय मला बांधील नाही शोधायला सामान. करावंच लागेल. ही माझी माणसं बघितली काय अशी धुतील ना मग. अरे बापरे ठीक चला, आहे. करा सुरू. चला पळा पळा पळा. दरवाजा मागे बरोबर बरोबर किती वाजा. हा करेक्ट जाऊ बाथरूम मध्ये. चला हा जमलं. हे घ्या 1000 रुपये. अहो दिलेच नाही. नाही असं नसतं आमच्याकडे. जाऊ दे. तुम्हाला नाही म्हटलं ना हे घेऊन जायचं काही नाहीच पण गेटवर वॉचमनला द्यायचं. म्हणजे काय? ते खिडकी घालायचं की नाही तसं आमचं हे चिंतन चॉकलेट. अरे बापरे, माणसं काही नाही बसत असतं. हॅलो तुम्हाला कुठे पाठवतेस? मी काही चौकशी वगैरे केली की नाही? काय अवघडचं बाई आहे. नुकताच लोकांनी घरी करते काय कळत नाही काही नाही. आता प्रोग्रामची वाट लावली. मला दुसऱ्या घरी जायचं ते पण मला झालंय. आता पूर्ण मूळचा खवाडा पण लागायला पाहिजे. काय फालतूगिरी झालं मला कळत नाही. वैताग आणला पाहिजे. काही करते मला. कुठे चालला हा? सगळ्या मराठी बायकांना तुम्ही घंटावून सोडता ना. आता तुमची बारी. आता मी प्रश्न विचारणार तुम्ही उत्तर द्यायची. मी नाही देणार. का नाही देणार? द्यावीच लागते. मी तर तुम्हाला सांगेन नाही. माझा प्रश्न संपला मी जाते. अजिबात नाही. ही सगळी माणसं तुम्हाला घेऊन काढतील पण करावंच लागेल. तुम्हाला ठीक आहे बोला. सुपरमॅन, बॅटमॅन आणि स्पायडरमॅन तिघं उभ्या करतात. तिघं मरून पडतात. का बरं? म्हणून पण आता मी असतील. तू तो शोलेमधला गब्बर सिल्वर ढाकण तेव्हा ते मला. काहीतरीच बाबा. आता पुढचा प्रश्न. पोपटलाल मृग नक्षत्रात चिमणीच्या दाताने फोडलेला लाडू कोणाचीही काकादृष्टी पडू न देता गरुड पुराण घेऊन चातकासारखा उडत गेला. यात एकूण पक्षी किती? पोपट, लांडगा, खरगोशा, कोल्हा. चूक. तुमची वेळ संपलेली आहे. त्यात एकही पक्षी नाही. ती सगळी माणसांची आणि पुस्तकांची नाव. अरे एकूण 3